आज आपण 100 प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. 100 प्रश्न आपल्याला आगामी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या 100 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाइप करायला विसरू नका. चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड अबॅन्डन. अबॅन्डन या शब्दाचा अर्थ तो सोडून देणे. जे काही आपल्याकडे असेल जेव्हा आपण सोडून देतो त्याला आपण अबॅन्डन म्हणतो, त्याला आपण रिलिन्क्विश म्हणतो, त्याला आपण रिनाउन्स म्हणतो, त्याला आपण गिव्ह अप म्हणतो, त्याला आपण डिपार्ट म्हणतो, त्याला क्विट म्हणतो, लिव्ह म्हणतो, अनेक शब्द आहे. सो बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे फोरसेक. फोरसेक या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे, म्हणून ऑप्शन ए आपला करेक्ट आन्सर होईल. सपोर्ट म्हणजे काय? सपोर्ट म्हणजे आधार देणे, पनिश म्हणजे शिक्षा करणे आणि मेंटेन म्हणजे काय? चालू ठेवणे. आणि म्हणून अबॅन्डन असो किंवा फोरसेक असो या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ होतो सोडून देणे. जे काही आपल्याकडे असेल ते जेव्हा आपण सोडून देतो त्याला आपण अबॅन्डन, फोरसेक किंवा फोरगो असं देखील म्हणत असतो. पुढे बघा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड अबॉर. अबॉर म्हणजे काय? किळस करणे किंवा हेट करणे किंवा तिरस्कार करणे. किळस करणे, हेट करणे, तिरस्कार करणे, द्वेष करणे. यासाठी एक करेक्ट शब्द आहे अबॉमिनेट. यासाठी आणखी एक शब्द आहे अबॉमिनेट. आणि मग आपण हेट या शब्दाचाही वापर करू शकतो, आपण डिटेस्ट या शब्दाचाही वापर करू शकतो, तिरस्कार करणे, द्वेष करणे किंवा किळस करणे, आणि डिस्पाइज या शब्दाचाही वापर करतो द्वेष करणे यासाठी. मग बघा पहिला शब्द ॲडमायर म्हणजे स्तुती करणे, हे आपलं उत्तर होणार नाही. डिस्पाइज म्हणजे द्वेष करणे, एनकरेज म्हणजे एखाद्या व्यक्तीला एनकरेज करणे, असिस्ट म्हणजे मदत करणे. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, क्लिअर आहे. तिसरा प्रश्न बघा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ॲव्हरेज. ॲव्हरेज या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे. ॲव्हरेज या शब्दाचा अर्थ काय होतो? कमी करणे. कमी करण्यासाठी आपण आणखी कोणत्या शब्दाचा वापर करतो? डिक्रीज या शब्दाचा वापर करतो, डिमिनिश या शब्दाचा वापर करतो, कंडेन्स या शब्दाचा वापर करतो. एक्सटेंड म्हणजे काय? वाढविणे. प्रोलॉंग म्हणजे काय? दीर्घकाळ. एक्सपांड म्हणजे काय? वाढविणे. आणि कंडेन्स म्हणजे काय? तर कंडेन्स म्हणजे कमी करणे. आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, क्लिअर आहे. पुढे बघा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड अबंडंट. अबंडंट म्हणजे काय? जे आपल्याकडे भरपूर असेल. अबंडंट म्हणजे काय? भरपूर, किंवा ज्याला आपण काय म्हणत असतो? विपुल म्हणत असतो. यालाच आपण काय म्हणत असतो? याला आपण रिच म्हणत असतो. रिच विटामिन्स म्हणतो ना, की याच्यामध्ये भरपूर विटामिन्स असतात. मग आपण म्हणतो याच्यामध्ये रिच विटामिन्स आहेत. सो स्कार्स म्हणजे काय? शॉर्टेज, कमी, कमतरता. प्लेंटिफुल म्हणजे काय? भरपूर, खूप प्रमाण. त्यानंतर मेअगर म्हणजे फार कमी, शॉर्टेज, कमतरता. इनसफिशियंट म्हणजे काय? अपर्याप्त, कमी. म्हणून ऑप्शन बी जे आहे त्याचाच अर्थ होतो भरपूर किंवा विपुल, किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो? रिच असं म्हणत असतो, अबंडंट असं म्हणत असतो. पुढे बघा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजे काय? दाता. जो दान वगैरे करतो त्याला आपण बेनिफॅक्टर म्हणतो. जो काही आपल्याला देणार आहे. परमेश्वर आपल्याला सर्व काही देत असतो म्हणून आपण ईश्वराला, परमेश्वराला बेनिफॅक्टर असं म्हणत असतो. मग बघा ऑपोनंट म्हणजे काय? जो व्यक्ती विरोधक असेल तो. क्रिटिक म्हणजे कोण? जो व्यक्ती टीकाकार असेल तो. डोनर म्हणजे जो दान करतो तो. आणि रायवल म्हणजे जो आपला प्रतिस्पर्धी असेल तो. आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. डोनर म्हणजे काय? देणारा, दाता, दान करणारा. बेनिफॅक्टर म्हणजे सुद्धा देणारा, दाता किंवा दान करणारा. पुढे बघा चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड ॲब्स्कॉन्ड. ॲब्स्कॉन्ड या शब्दाचा अर्थ होतो पळून जाणे. एखादा व्यक्ती जर पळून जात असेल तर त्याला आपण ॲब्स्कॉन्ड असं म्हणतो. पळून जाण्यासाठी एस्केप या शब्दाचाही वापर केला जातो. फ्ली, इलोप या शब्दांचाही वापर किंवा रन अवे या शब्दाचा वापर केला जातो. एस्केप या शब्दाचा अर्थ होतो पळून जाणे, म्हणून एस्केप आपलं करेक्ट आन्सर होईल. स्ट्रोल म्हणजे काय? रमत गमत चालणे. जेव्हा पार्कमध्ये किंवा गार्डनमध्ये आपण रमत गमत चालतो त्याला आपण स्ट्रोल असं म्हणतो, म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. चॅप्टर म्हणजे प्रकरण, मेंटेन म्हणजे जसं आहे तसं चालू ठेवणे. ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. मित्रांनो बघा पुढचा प्रश्न क्रमांक 7 चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड कॅन्डिड. कॅन्डिड म्हणजे काय? जो व्यक्ती प्रामाणिक असेल, जो व्यक्ती प्रांजळ असेल तो. जो व्यक्ती प्रामाणिक असेल तो कॅन्डिड. जो व्यक्ती प्रांजळ असेल त्याला कॅन्डिड असं म्हटलं जातं. मग बघा ऑनेस्ट असेल किंवा सिन्सिअर असेल. सिन्सिअर म्हणजे प्रामाणिक. डिसेप्टिव्ह म्हणजे काय? जो व्यक्ती कपटी असेल, छल करत असेल तो. क्लिअर म्हणजे स्पष्ट. रिझर्व म्हणजे फार कमी बोलणारा किंवा आरक्षित, म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड कॅज्युअल. कॅज्युअल म्हणजे काय? चापलुसी करणे. कॅज्युअल म्हणजे काय? चापलुसी करणे किंवा खोटी स्तुती करणे. तो चापलुसी करण्यासाठी कोणकोणते शब्द आहे? तर बोस्ट हा पण एक शब्द आहे. कोर्स. कोर्स म्हणजे काय? एखादा व्यक्ती जो आहे तो प्रेशराईज करत असेल तेव्हा आपण कोर्स या शब्दाचा वापर करतो, म्हणून ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. परस्युएड म्हणजे मन वळविणे. रिबक म्हणजे एखाद्या व्यक्तीची खरडपट्टी काढणे किंवा त्याला रागवणे. त्यानंतर इग्नोर म्हणजे काय? तर इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, म्हणून ऑप्शन बी जे आहे परस्युएड. परस्युएडचा अर्थ काय होतो? चापलुसी करणे किंवा मन वळविणे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड डॉन्टिंग. डॉन्टिंग म्हणजे काय? जे घाबरविणारे असेल ते. जे घाबरविणारे असेल, ज्याच्यामुळे आपण घाबरतो, जे आपल्यासाठी कसं असेल? फ्राइटनिंग असेल ते. सो एन्करेजिंग होणार नाही, चेअरफुल आनंदी होणार नाही, सिंपल साधे होणार नाही. इंटिमिडेटिंग म्हणजे काय? की जे फार घाबरविणारे आहे. याच्यामध्ये टिमिड हा शब्द आहे त्याला एटीई केलेला आहे, सुरुवातीला इन जोडलेला आहे, म्हणजे करेक्ट वर्ड आपला हाच असणार आहे. पुढे बघा चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड डॅबिलिटेट. डॅबिलिटेट म्हणजे काय? कमजोर करणे.
डेबिलिटेट म्हणजे काय? कमजोर करणे. कमजोर करणे म्हणजे काय? विकन करणे किंवा इम्पेअर करणे. कमजोर करणे म्हणजे काय? विकन करणे किंवा इम्पेअर करणे. सो विकन म्हणा काय किंवा इम्पेअर म्हणा काय, दोघंही एकच आहे. सो स्ट्रेंथन म्हणजे मजबूत करणे, विकन म्हणजे कमजोर करणे, एनर्जाइज म्हणजे शक्तिशाली बनवणे, रिवाइव्ह म्हणजे पुनरुज्जीवित करणे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ऑल राईट, क्लिअर. बघा पुढचा प्रश्न. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड ग्रॉटिक्स. ग्रॉटिक्स म्हणजे काय? विचित्र. जो काही विचित्र असेल, जो ऑड असेल, जो वियर्ड असेल, त्याला आपण काय म्हणतो? ग्रॉटिक्स असं म्हणतो. बिझार म्हणजे विचित्र, ऑड म्हणजे विचित्र, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, वियर्ड म्हणजे विचित्र, ग्रॉटिक्स म्हणजे विचित्र. व्हॅलिडेट म्हणजे काय? सत्यापित करणे. कन्फर्म म्हणजे काय? कन्फर्म करणे. एंडोर्स म्हणजे अनुमोदन देणे. ऑड म्हणजे काय? विचित्र. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड एलॉबरेट. एलॉबरेट म्हणजे काय? खुलून सांगणे, एक्सप्लेन करून सांगणे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊन सांगणे. सिंपल म्हणजे काय? साधे. डिटेल्ड म्हणजे काय? डिटेल म्हणजे एलॉबरेट. ब्रीफ म्हणजे कमी करून सांगणे. वेग म्हणजे अस्पष्ट. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा पुढचा प्रश्न. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड एलोक्वेंट. एलोक्वेंट म्हणजे काय? जो वाक्पटू असतो, जो फार छान भाषण करतो, छान बोलतो, त्याला आपण काय म्हणतो? वाक्पटू म्हणतो. त्यासाठी कोणता शब्द आहे? फ्लुएंट शब्द आहे. बरोबर आहे. इनआर्टिक्युलेट. हा फक्त जर आर्टिक्युलेट शब्द असता तर हाच सिनॉनिम झाला असता, परंतु इन लावल्यामुळे ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. म्यूट म्हणजे कोण? जो व्यक्ती शांत असेल, जो व्यक्ती निबोलका असेल, त्याला आपण म्यूट असं म्हणतो. हेजिटेंट म्हणजे जो अडखळत बोलतो तो. म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा पुढचा प्रश्न. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड फ्रुगल. फ्रुगल म्हणजे काय? जो व्यक्ती कंजूस असतो त्याला आपण काय म्हणतो? फ्रुगल असं म्हणत असतो. मग बघा पहिला शब्द एक्स्ट्राव्हेजंट म्हणजे काय? जो व्यक्ती फार जास्त पैसे खर्च करतो, खर्चिक किंवा उधळ्या स्वभावाचा. थ्रफ्टी म्हणजे काय? जो व्यक्ती सेव्हिंग करतो, मितव्ययी असतो, फार कमी पैसे खर्च करतो, कंजूस, काटकसरी. वेस्टफुल म्हणजे खर्चिक, उधळ्या स्वभावाचा, खूप जास्त पैसे खर्च करतो, लॅविश, खूप जास्त पैसे खर्च करणारा. आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड गॉडी. गॉडी म्हणजे काय? दिखावटी. गॉडी म्हणजे काय? दिखावटी. ज्याला आपण शोवी म्हणतो, ज्याला आपण फ्लॅशी म्हणतो, ज्याला आपण पॉम्पस म्हणतो, ज्याला आपण ऑस्टेंटेशियस असं म्हणत असतो. सो रायट म्हणजे दंगा, हे आपलं उत्तर होणार नाही. ऑस्टेंटेशियस म्हणजे काय? दिखावटी. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. प्लेन म्हणजे साधा, मॉडेस्ट म्हणजे विनम्र, आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा पुढचा प्रश्न. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड हॅफहॅझर्ड. हॅफहॅझर्ड म्हणजे काय? अस्तव्यस्त किंवा जे ऑर्डरमध्ये नाहीये, प्रॉपर इन ऑर्डरमध्ये आहे. इन ऑर्डर आहे, सिस्टमॅटिकली अरेंज केलेलं नाहीये, ऑर्गनाइज्ड प्रॉपर केलेलं नाहीये, असंच इकडे तिकडे पडलेलं आहे ते. सो सिस्टमॅटिक नाहीये, मेथॉडिकल नाहीये, रॅन्डम जे आहे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. प्लॅन पण नाहीये, ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. अनऑर्गनाइज्ड पण आपण याला म्हणू शकतो, आणि याला आपण अस्तव्यस्त असं पण म्हणत असतो. पुढे बघा. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड इम्पॅच्युअस. इम्पॅच्युअस म्हणजे काय मित्रांनो? अविवेकी. इम्पॅच्युअस म्हणजे काय? जो व्यक्ती अविवेकी असेल किंवा एखादी गोष्ट किंवा काम तो घाईघाईत करत असेल. सो कॉशियस म्हणजे सावध, हे आपलं उत्तर होणार नाही. रॅश म्हणजे अविवेकी, ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. डेलिब्रेट म्हणजे काय? जाणून बुजून, आणि प्रुडंट म्हणजे हुशार. सो ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड इननेट. इननेट म्हणजे काय? जन्मजात. इननेट म्हणजे काय? जन्मजात, जे जन्मापासून आपल्याला मिळालेलं असतं ते. एक्वायर्ड म्हणजे काय? प्राप्त केलेलं. इनबॉर्न म्हणजे काय? जन्मजात. लर्न म्हणजे काय? जो व्यक्ती या ठिकाणी कसा आहे? एक्सपिरियन्स्ड आहे, शिकलेला आहे. डेव्हलप म्हणजे काय? जो विकसित झालेला आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. इननेट किंवा इनबॉर्न. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड लॅमेंट. लॅमेंट म्हणजे काय? रडणे किंवा आलाप करणे. रडणे किंवा आलाप करणे, मोठमोठ्याने रडणे किंवा आलाप करणे. सो सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे, हे आपलं उत्तर होणार नाही. प्रेज म्हणजे काय? स्तुती करणे, हे पण आपलं उत्तर होणार नाही. रिजॉइस म्हणजे काय? आनंद व्यक्त करणे, आनंद साजरा करणे. सो ऑप्शन सी पण आपलं उत्तर होणार नाही. मोर म्हणजे काय? एखादा व्यक्ती आलाप करत असेल, एखादा व्यक्ती रडत असेल, तर त्याला आपण मोर्न असं म्हणत असतो. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड मेटिक्युलस. मेटिक्युलस म्हणजे काय? काळजीपूर्वक. एखादा व्यक्ती एखादं काम फार काळजीने करत असेल किंवा काळजीपूर्वक करत असेल, तर तो मेटिक्युलसली काम करतोय असं म्हटलं जातं. सो केअरलेस म्हणता येईल का? नाही. केअरफुल म्हणता येईल का? येस म्हणता येईल. नेग्लिजंट म्हणजे निष्काळजी म्हणता येईल का? नाही. स्लॉपी म्हणता येईल का? नाही. ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड नेबुलस. नेबुलस म्हणजे काय? अस्पष्ट, अंधुक ज्याला आपण म्हणतो. जे दिसत नसेल, जे अस्पष्ट असेल, जे अंधुक असेल, जे इनट्रान्सपरंट असेल, जे ऑब्स्कर असेल, त्याला आपण काय म्हणतो? नेबुलस म्हणतो. वेग म्हणजे सुद्धा अस्पष्ट. क्लिअर म्हणजे स्पष्ट. डिस्टिंक्ट म्हणजे दूरचा, आणि लुसिड म्हणजे स्पष्ट. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. अँबिगस या शब्दाचा अर्थ होतो अस्पष्ट. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड ऑब्स्कर. ऑब्स्कर या शब्दाचाही अर्थ अस्पष्ट असाच होतो. ऑब्स्कर या शब्दाचाही अर्थ काय होतो? अस्पष्ट होतो. क्लिअर म्हणजे तर स्पष्ट विरुद्धार्थी होईल. ऑप्शन ए कॅन्सल. बी म्हणजे काय? हिडन, लपलेले, जे अस्पष्ट आहे. एव्हिडंट म्हणजे काय? जे स्पष्ट आहे, समोर आहे ते. प्लेन म्हणजे साधे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी अस्पष्टसाठी होईल. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड पॅराडिम. पॅराडिम म्हणजे काय? मॉडेल किंवा उदाहरण. मॉडेल किंवा ज्याला आपण उदाहरण असं म्हणतो. उदाहरण असं म्हणत असतो. एखाद्या व्यक्तीला आपण मॉडेल मानतो, आपला आयडियल मानतो तो.
सो मॉडेल बघा ऑप्शन ए मध्ये आहे. एक्सेप्शन होणार नाही, एनॉमली असंगती होणार नाही, डेव्हिएशन पथविमुख हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड क्वेल. क्वेल या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीचं शोषण करणे. सो बघा इन्स्टिगेट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला उकसवणे. सप्रेस म्हणजे काय, शोषण करणे किंवा दाबणे. त्यानंतर प्रोवोक म्हणजे एखाद्या व्यक्तीला उद्युक्त करणे. एनकरेज म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला चांगलं काम करण्यासाठी एनकरेज करणे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड रॅवनस. रॅवनस या शब्दाचा अर्थ होतो मांसभक्षी किंवा खूप खाणारा. खूप खाणारा ज्याला आपण काय म्हणत असतो, खादाड वगैरे असं म्हणत असतो. सो बघा स्टार्विंग ऑप्शन ए बरोबर होईल. सॅटिस्फाईड होणार नाही, फुल होणार नाही आणि कंटेंट हे सगळे सॅटिस्फाईड साठी यूज होणारे शब्द आहे, म्हणून ए बी सी डी मध्ये ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड सॅलेब्रस. सॅलेब्रस या शब्दाचा अर्थ होतो स्वास्थ्यप्रद किंवा आरोग्यदायी. आरोग्यदायी जे आपल्यासाठी आरोग्यासाठी चांगलं असेल त्याला आपण सॅलेब्रस असं म्हणतो, हेल्दी असं म्हणतो. सो पहिला आहे अनहेल्दी, हे आपलं उत्तर होणार नाही. हेल्थफुल जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. टॉक्सिक म्हणजे विषारी, हे आपलं उत्तर होणार नाही. हार्मफुल म्हणजे जे भयानक असेल, खराब असेल, ते आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. हेल्थफुल म्हणजे काय, सॅलेब्रियस म्हणजे आरोग्यदायी. चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड टॅन्टामाउंट. टॅन्टामाउंट म्हणजे काय, जे काही सारखे असेल ते, जे काही आयडेंटिकल असेल, जे काही युनिफॉर्म असेल ते. मग बघा या ठिकाणी इक्विव्हॅलंट आहे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर होईल. डिफरंट म्हणजे वेगवेगळे, अपोजिट म्हणजे विरुद्ध, अनरिलेटेड म्हणजे त्यांचा काही संबंध नाही, आणि म्हणून ऑप्शन ए इक्विव्हॅलंट जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड युबिकायटस. युबिकायटस म्हणजे काय, ओमनी प्रेझेंट, जो सर्व दूर प्रेझेंट आहे. ओमनी म्हणजे काय, सर्व, आणि प्रेझेंट म्हणजे काय, प्रेझेंट म्हणजे हजर असणे. जो सर्व दूर प्रेझेंट आहे, जो सर्व ठिकाणी उपस्थित आहे, परमेश्वर युबिकायटस त्याला आपण म्हणतो. रिअर म्हणजे काय, फार क्वचितच. एव्हर प्रेझेंट म्हणजे सर्व ठिकाणी प्रेझेंट आहे. युनिक म्हणजे काय, जो एकमद्वितीय स्पेशल आहे, आणि जो अनकॉमन आहे, हे पण उत्तर होणार नाही. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड कीप. कीप म्हणजे काय, ठेवणे. ठेवण्यासाठी पुट हा शब्द आहे. वेवर म्हणजे काय, एखादा व्यक्ती वेवर करत असेल म्हणजे काय, तो त्याला थरकाप होत आहे. त्यानंतर बघा रिझॉल्व्ह करणे. कॉन्क्लूड म्हणजे शेवट करणे. ऑप्शन ए आपलं उत्तर या ठिकाणी करेक्ट होईल. त्यानंतर बघा चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वेरी. वेरी या शब्दाचा अर्थ काय होतो, एखादा व्यक्ती दक्ष असेल, तत्पर असेल, सावध असेल. रेकलेस म्हणजे काय, जो व्यक्ती सावध नाहीये तो. कॉशियस म्हणजे जो सावध आहे तो. केअरफ्री म्हणजे जो निष्काळजी आहे. फुल हार्डी म्हणजे जो निष्काळजी आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. वेरीसाठी आपण कॉशियस किंवा अलर्ट घेत असतो. त्यानंतर चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड कंडेम. कंडेम म्हणजे काय, तिरस्कार करणे, एखाद्या व्यक्तीची खूप आलोचना करणे, निंदा करणे. क्रिटिसाइज ऑप्शन ए बरोबर होईल. प्रेज म्हणजे स्तुती करणे, रिजेक्ट म्हणजे टाळणे, ऍडमायर म्हणजे स्तुती करणे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा मित्रांनो चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द झील. झील या शब्दाचा अर्थ काय होतो, उत्साह. झेल या शब्दाचा अर्थ होतो एन्थुझियाझम किंवा उत्साह ज्याला आपण म्हणत असतो. मग बघा ॲपॅथी. ॲपॅथी म्हणजे कोणत्याही प्रकारची फिलिंग नसणे, हे आपलं उत्तर होणार नाही. बी एन्थुझियाझम बरोबर. इनडिफरन्स म्हणजे कोणत्याही प्रकारची उत्तेजना नाही. लेथार्जी म्हणजे काय, आळशीपणा, सुस्तपणा. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड अबेट. अबेट म्हणजे काय, कमी करणे. अबेट म्हणजे काय, कमी करणे. सो कमी करणे यासाठी आपण आताच एक शब्द पाहिला होता, कंडेन्स आणि ॲब्रिज. मग बघा इन्क्रीज म्हणजे काय, इन्क्रीज म्हणजे वाढवणे, हे आपलं उत्तर होणार नाही. सबसाइड. सबसाइड म्हणजे काय, कमी करणे. इंटेन्सिफाय म्हणजे काय, इंटेन्सिटी वाढवणे. एस्केलेट म्हणजे काय, वाढवणे, वाढ करणे. ऑप्शन बी जे आहे सबसाइड म्हणजे काय, कमी. सबसिडी दिली जाते म्हणजे कमी केली जाते. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर होईल. चूज द सिनॉनिम ऑफ द वर्ड बेनाइन. बेनाइन म्हणजे काय, सौम्य करणे. बेनाइन म्हणजे काय, सौम्य करणे. एखादी वेदना वगैरे होत असेल त्याला जेव्हा आपण एखादी मेडिसिन वगैरे घेतो तेव्हा ती सौम्य करते. सो मॅलिग्नंट म्हणजे काय, भयानक, हानिकारक. सो ऑप्शन ए आपलं उत्तर होणार नाही. हार्मलेस म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला हार्म काही होत नाहीये. डेंजरस म्हणजे भयानक नाही. लेथल म्हणजे भयानक नाही. बघा मॅलिग्नंट, डेंजरस आणि लेथल एकाच अर्थाचे शब्द आहे, म्हणून हे तर उत्तर होणार नाही. मग हार्मलेस, ज्याच्याने हार्मलेस होतो ते. ऑप्शन बी जे आहे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड किओटिक. किओटिक म्हणजे काय, गोंधळयुक्त. किओटिक म्हणजे काय, जे नॉइझी असेल ते, गोंधळयुक्त, जिथे फार गोंधळ असेल ते, कोणत्याही प्रकारची शांतता नसेल. ऑर्डरली म्हणता येणार नाही, काम म्हणता येणार नाही. ट्रँक्युल म्हणजे शांतता. बघा ऑर्डरली म्हणजे जे ऑर्डरमध्ये आहे, काम आणि ट्रँक्युल म्हणजे शांतता, हे तर होणार नाही. मग ऑप्शन सी जे आहे टर्ब्युलंट म्हणजे काय, गोंधळ किंवा नॉईज ज्याला आपण म्हणत असतो. पुढे बघा चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड डायव्हर्स. डायव्हर्स केलं जात आहे. डायव्हर्ट पासून डायव्हर्स हा शब्द तयार झालेला आहे. मग बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे होमोजिनियस, दुसरा शब्द आहे वेरिड, तिसरा आहे युनिफॉर्म आणि चौथा आहे आयडेंटिकल. बघा तीन शब्द एकसारखे आहे. होमोजिनियस म्हणजे एकसारखा, युनिफॉर्म म्हणजे सुद्धा एकसारखा आणि आयडेंटिकल म्हणजे सुद्धा एकसारखा. शिल्लक राहिला बी. बी म्हणजे काय, व्हॅरिड. व्हॅरिड म्हणजे काय, जे हेड्रोजिनस असेल किंवा जे वेगवेगळे असेल, जे व्हेरिएबल असेल ते.
सो पुढे बघा, चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द वर्ड एलाटेड. एलाटेड म्हणजे काय? आनंदी. कालच आपण पाहिलं ना, गेट जॉब मध्ये ई आलेला होता. एक्सटॅटिक, एलाटेड आणि एक्झल्बंट. त्यानंतर डिप्रेस. डिप्रेस हे आपलं उत्तर होणार नाही. सॅड उत्तर होणार नाही. जॉयफुल आनंदी, मेलॅन्कोली सॅड. बघा, डिप्रेस्ड म्हणजे दुःखी, खिन्न, उदास. सॅड दुःखी, खिन्न, उदास. मेलॅन्कोली कालच पाहिला, दुःखी, खिन्न, उदास. सो MSD म्हणून पाहिलं होतं, महेंद्रसिंग धोनी, MSD. सो जॉयफुल ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी, जॉयफुल आनंदी. पुढे बघा, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड फॅलसी. फॅलसी म्हणजे काय? जे चुकीचं असेल किंवा जे भ्रामक असेल ते. मग बघा, पहिला शब्द ट्रुथ. ट्रुथ जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही. फॅक्ट म्हणजे उत्तर ट्रुथ, फॅक्ट आणि रियालिटी हे खरं साठी वापरलं जातं. मिसकन्सेप्शन म्हणजे काय? गैरसमजूत म्हणून हे आपलं उत्तर या ठिकाणी होईल. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड ग्रॅच्युअस. ग्रॅच्युअस म्हणजे काय? ग्रॅच्युअस म्हणजे एखादा व्यक्ती एखादं चांगलं काम करत असेल. सो बघा, या ठिकाणी ग्रॅच्युअस म्हणजे चांगलं काम म्हणजे कसं, की एखादा व्यक्ती काही फ्रीमध्ये देत असेल तर तो त्या ठिकाणी एक चांगलं काम करतोय. सो बघा, जस्टिफाईड म्हणता येणार नाही, नेसेसरी म्हणता येणार नाही, एसेन्शियल म्हणता येणार नाही, अनवॉरंटेड ज्याची कुठल्याही प्रकारची वॉरंटी नाही, जे निःशुल्क आहे, फ्री आहे, त्याला आपण ग्रॅच्युअस असं म्हणत असतो. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड हाइंडर. हाइंडर म्हणजे काय? अडथळा. हे सगळ्यांना माहिती असेल. हाइंडर म्हणजे काय? ऑब्स्ट्रक्शन, अडथळा, ब्लॉकेज, ब्लॉकेड ज्याला आपण म्हणत असतो. असिस्ट म्हणजे काय? असिस्ट म्हणजे या ठिकाणी मदत करणे. ऑब्स्ट्रक्ट अडथळा. सपोर्ट म्हणजे आधार देणे. फॅसिलिटेट म्हणजे फॅसिलिटी देणे. सो ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड पॅसिव्ह. पॅसिव्ह म्हणजे काय? जो व्यक्ती ऍक्टिव्ह नाहीये, जो व्यक्ती कसा आहे? पॅसिव्ह आहे, न्यूट्रल आहे, त्याला म्हटलं जातं. इमोशनल. इमोशनल होणार नाही. न्यूट्रल. ऑप्शन बी. रिॲक्टिव्ह आणि सेन्सिटिव्ह होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ वर्ड जुबिलियंट. जुबिलियंट म्हणजे आनंदी. आपण आताच पाहिलं होतं की जॉयफुल, जॉयस, जुबिलियंट, आनंदी. ग्लोमी म्हणजे खिन्न किंवा उदास. एलेटेड म्हणजे हॅपी. मोरोज म्हणजे खिन्न किंवा उदास. सोंबर म्हणजे खिन्न किंवा उदास. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड नेल. KNELL. नेल. नेल या शब्दाचा अर्थ होतो मृत्यू घंटा, मृत्यूची घंटा. सो कमेन्समेंट म्हणजे सुरुवात. डेथ नेल. ऑप्शन बी बरोबर. सेलिब्रेशन होणार नाही, सुरुवात होणार नाही. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. लॅब्रिंथ. लॅब्रिंथ म्हणजे काय? मायाजाल म्हटलं जातं किंवा ज्याला आपण म्हणतो चक्रव्यूह. चक्रव्यूह ज्याला आपण म्हणतो, मायाजाल म्हणतो किंवा ज्याला आपण भूलभुलैया असं म्हणत असतो. सो मेज म्हणजे काय? चक्रव्यूह. हे आपलं उत्तर बरोबर होईल. पाथ म्हणजे मार्ग. स्ट्रेट वे म्हणजे मार्ग. रूट म्हणजे मार्ग. ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. भूलभुलैया, चक्रव्यूह, लॅबिरिंथ. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड मॅलेबल. मॅलेबल या शब्दाचा अर्थ काय होतो? मॅलेबल या शब्दाचा अर्थ बघा, पहिला शब्द आहे रिजिड, दुसरा शब्द आहे प्लायबल, तिसरा शब्द आहे इनफ्लेक्झिबल, चौथा शब्द आहे फर्म. बघा, रिजिड जर तुम्ही पाहिलं, इनफ्लेक्झिबल तुम्ही पाहिलं आणि फर्म जर पाहिलं तर हे एकाच अर्थाची आहे. रिजिड म्हणजे जो फर्म आहे, जो स्थिर आहे. इनफ्लेक्झिबल म्हणजे जो अजिबात फ्लेक्झिबल नाही. फर्म म्हणजे जो दृढ आहे, स्थिर आहे. मग एकच शब्द राहिला आपला प्लायबल, म्हणजे जो इनफ्लेक्झिबल असा होईल, जसा आहे तसा वाकू शकतो. म्हणून मॅलेबल आणि प्लायबल हे एकाच अर्थाचे, किंवा फ्लेक्झिबल हा पण एकच शब्द होईल. एकतर तुम्ही हे घ्या किंवा फ्लेक्झिबल हा शब्द घ्या. फ्लेक्झिबल, रिझनेबल आपण घेऊ शकतो. बघा, पुढचा शब्द, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड नॉक्शियस. नॉक्शियस म्हणजे काय? जे भयानक असेल किंवा जे कुप्रसिद्ध असेल ते. सो हार्मलेस. बघा, येथे हार्मलेस हे तर आपलं उत्तर होणार नाही. जे हार्मफुल आहे ते आपलं उत्तर होईल. बेनाईन हे तर आपल्याला सौम्य करून देणार आहे. एनॉकस म्हणजे काय? की जे चांगलं आहे, जे आपल्यासाठी हार्मफुल नाहीये, हार्मलेस आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे हार्मफुल आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा, चूज द करेक्ट वर्ड ऑफ ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेटचा सिनोनिम बघा, ऑब्स्टिनेट म्हणजे काय? एखादा व्यक्ती हट्टी असेल, जिद्दी असेल. सो फ्लेक्झिबल होणार नाही, नेव्हिगेट होणार नाही, कॉम्प्लायंट होणार नाही. स्टबन म्हणजे काय? जिद्दी. आणि म्हणून या ठिकाणी ऑब्स्टिनेटसाठी स्टबन हा शब्द आपला करेक्ट आन्सर होईल. पार्सिमोनियस म्हणजे काय? एखादा व्यक्ती कंजूस असेल. एखादा व्यक्ती कंजूस असेल, फ्रुगल असेल किंवा थ्रफ्टी असेल. सो जनरस म्हणजे काय? जो व्यक्ती उदार आहे. स्टंगी म्हणजे काय? जो व्यक्ती कंजूस आहे. लॅविश म्हणजे जो व्यक्ती खर्चिक आहे. चॅरिटेबल, जो चॅरिटी वगैरे करतो. ऑप्शन बी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द वर्ड क्वांड्री. क्वांड्री म्हणजे काय? द्विधा मनस्थिती किंवा ज्याला आपण म्हणतो द्विधा परिस्थिती, ड्युअलिटी ज्याला आपण म्हणतो. सो बघा, सर्टन्टी म्हणजे निश्चितता, क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता, सोल्युशन म्हणजे या ठिकाणी एक सोल्युशन, डिलेमा म्हणू शकतो आपण. ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर बघा, चूज द सिनोनिम ऑफ द वर्ड रॅपेशियस. रॅपेशियस म्हणजे काय? एखादा व्यक्ती जर बघा, या ठिकाणी दिलेला आहे जनरस. जनरस म्हणजे काय? उदार. त्यानंतर चॅरिटेबल. चॅरिटेबल म्हणजे काय? उदार. आणि बेनेवलंट दिलेला आहे. बेनेवलंट म्हणजे सुद्धा काय? उदार. मग इथूनच आपल्याला क्लिअरली कळतंय की ACD हे जर एकच सारखे शब्द आहे तर आपलं उत्तर होणार नाही बी. बी ग्रिडी. ग्रिडी म्हणजे काय? खादाळ किंवा हावरट किंवा हलकट किंवा लोभी ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून रॅपेशियसचा हा करेक्ट मिनिंग होईल. त्यानंतर बघा, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड ॲब्स्टेन. आता अँटोनिमची सुरुवात झालेली आहे. अँटोनिम म्हणजे काय? तर विरुद्ध अर्थाचे शब्द. सो ॲब्स्टेन म्हणजे काय? ॲब्स्टेन म्हणजे दूर राहणे.
ॲब्स्टेन म्हणजे काय? दूर राहणे. एखाद्या व्यक्तीपासून आपण लांब राहतो, दूर राहतो. इंडल्ज म्हणजे काय? लिप्त असणे. म्हणून ऑप्शन ए करेक्ट अँटोनिम होईल. रेजिस्ट म्हणजे दूर करणे, सिनोनिम. रिजेक्ट म्हणजे नाकारणे, डिनाय म्हणजे नाकारणे. ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड अबंडंट. अबंडंटचा अर्थ आत्ताच आपण पाहिला, की जे काही भरपूर असेल त्याला आपण अबंडंट असं म्हणतो. म्हणून प्लेंटिफुल सिनोनिम होईल, हे आपलं उत्तर होणार नाही. जनरस म्हणजे उदार, हे आपलं सिनोनिम होणार नाही. लॅविश म्हणजे फार खर्चिक, हे आपलं उत्तर होणार नाही. स्पार्स म्हणजे काय? स्पार्स म्हणजे कमी, आणि हेच आपलं करेक्ट अँटोनिम होईल. म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड एक्लेम. एक्लेम म्हणजे काय? स्तुती करणे, जय जयकार करणे. एक्लेम म्हणजे काय? स्तुती करणे, जय जयकार करणे, अपलॉड करणे. सो बघा, प्रेज म्हणजे स्तुती करणे, सिनोनिम. लॉर्ड म्हणजे स्तुती करणे, सिनोनिम. ऑनर म्हणजे मान देणे, सन्मान देणे, सिनोनिम. क्रिटिसाइज म्हणजे काय? टीका करणे. हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल अँटोनिम म्हणून. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड अडॅप्ट. अडॅप्ट म्हणजे काय? एखादा व्यक्ती स्किलफुल असेल, हुशार असेल. एखादा व्यक्ती स्किलफुल असेल, हुशार असेल. मग स्किलफुल बघा ऑप्शन ए मध्ये आहे, परंतु सिनोनिम. प्रोफिशियंट सिनोनिम. इनेप्ट जे आहे ते आपलं करेक्ट या ठिकाणी होईल. एक्सपर्ट पण काय होईल? सिनोनिम होईल. इनेप्ट म्हणजे काय? एखादा व्यक्ती ज्याला काहीच माहिती नाही, काहीच येत नाही, कुशल कामगार नाहीये. आणि हा अडॅप्ट म्हणजे काय? हा कुशल कामगार आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड अनार्की. अनार्की म्हणजे काय? गोंधळ. कारभार जो आहे तो कसा आहे? गोंधळ आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणताही लॉ नाही, कायदा नाही, कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये. सो लॉलेसनेस हा तर सिनोनिम होईल. केओस गोंधळ सिनोनिम होईल. डिसऑर्डर सिनोनिम होईल. जर त्या ठिकाणी शासन आहे, ऑर्डर आहे, तंत्र आहे, तर मग ते करेक्ट अँटोनिम होईल. म्हणून ऑर्डर आणि अनार्की दोन्ही एकमेकांचे विरुद्ध शब्द आहे. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड अँबिगस. अँबिगस म्हणजे काय? अस्पष्ट. अँबिगस म्हणजे काय? अस्पष्ट. मग स्पष्टसाठी कोणता शब्द आहे ते शोधा. अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट, वेग म्हणजे अस्पष्ट, क्रिप्टिक म्हणजे अस्पष्ट. ऑप्शन डी क्लिअर आहे, करेक्ट उत्तर तेच होईल. पुढे बघा, पुढचा प्रश्न, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड अपॅथी. अपॅथी म्हणजे कोणत्याही प्रकारची फिलिंग नसणे, कोणत्याही प्रकारचं इमोशन, सेंटिमेंट, भावना नसणे. इंडिफरन्स सिनोनिम होईल, म्हणून हे आपलं उत्तर होणार नाही. लेथार्जी, आळशीपणा, हे आपलं उत्तर होणार नाही. एन्थुझियाझम बघा, इथे अपॅथी आहे म्हणजे कोणत्याच प्रकारची भावना नाहीये, आणि इथे फार उत्साह आहे, म्हणून एन्थुझियाझम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पॅसिव्हिटी म्हणजे काय? कोणत्याही प्रकारची भावना नाही, न्यूट्रलिटी आहे, पॅसिव्हिटी आहे, ऍक्टिव्हिटी नाही या ठिकाणी, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड असेंड. असेंड म्हणजे काय? वर जाणे किंवा वर चढणे. मग बघा, राईज, राईज म्हणजे वर जाणे, वर चढणे. क्लाइम म्हणजे फक्त चढणे. माउंट म्हणजे वर चढणे. डिसेंड म्हणजे काय? खाली उतरणे. म्हणजे ऑप्शन डी आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजे काय? जो व्यक्ती देणारा आहे, जो व्यक्ती दाता आहे तो, आणि जो व्यक्ती आपल्याकडनं घेणारा आहे त्याला काय म्हणा. सो पॅट्रॉन म्हणजे सुद्धा दाता, सपोर्टर म्हणजे आधार देणार, मेल फॅक्टर म्हणजे काय? जे काही आपल्याकडे आहे तो घेणारा. सडेन मेल फॅक्टर होईल. बेनिफिशियरी हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन अँटोनिम. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड बेनाइन. बेनाइन म्हणजे काय मित्रांनो? सौम्य करणे. बेनाइन म्हणजे काय? सौम्य करणे. मग सौम्य करण्याच्या विरुद्ध अर्थ शब्द. हार्मलेस हा सिनोनिम होईल, आपलं उत्तर होणार नाही. एनाकस सिनोनिम होईल, आपलं उत्तर होणार नाही. मॅलिग्नंट. मॅलिग्नंट म्हणजे भयानक. माइल्ड हे जे सौम्य आहे, ऑप्शन डी होणार नाही. ऑप्शन सी मॅलिग्नंट म्हणजे काय? भयानक, जेव्हा हार्मफुल आपण म्हणतो ते. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड ब्लंट. ब्लंट म्हणजे काय? जे बोथट असेल ते. ब्लंट म्हणजे काय? जे बोथट असेल ते. याच्या विरुद्ध काय होईल? शार्प होईल किंवा अॅक्यूट होईल. शार्प बघा ऑप्शन ए मध्ये आहे. डल होणार नाही, ऑप्ट्यूज होणार नाही, आणि ब्लरी पण होणार नाही. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा, बॉइस्ट्रस. बॉइस्ट्रस म्हणजे काय? जो फार गोंधळ करणारा आहे, ज्याला आपण गोंधळी असं म्हणू शकतो. गोंधळ करणारा व्यक्ती, गोंधळ करणारा व्यक्ती. सो लाऊड काय आपलं करेक्ट ऑप्शन होईल का? सिनोनिम होईल. राऊडी म्हणजे सुद्धा सिनोनिम होईल, करेक्ट ऑप्शन. काम म्हणजे शांत, नॉइझी होणार नाही. ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड सेलेस्टियल. सेलेस्टियल म्हणजे काय? आकाशीय. सेलेस्टियल म्हणजे काय? आकाशीय. जे आकाशीय असेल, जे आकाशाचे असेल ते. हेवनली म्हणजे आकाशीय, सिनोनिम. डिवाइन म्हणजे काय? दैवी, सिनोनिम. एथरियल म्हणजे काय? आकाशीय, दैवी, सिनोनिम. टेरेस्ट्रियल म्हणजे काय? जे जमिनीवरचे असेल, भूतलावरची असेल, म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड चेरिश. चेरिश म्हणजे काय? आनंद साजरा करणे, आणि त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. ट्रेजर. ट्रेजर म्हणजे खजिना. एस्टीम म्हणजे मान देणे, सन्मान देणे. त्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे मान देणे, सन्मान देणे. डिस्पाईट. डिस्पाईट म्हणजे काय? तिरस्कार करणे. सो इकडे चेरिश केलं जातं, एखाद्या व्यक्तीसाठी चेरिश केलं जातं, आनंद साजरा केला जातो. दुसरीकडे काय केलं जातं? त्या व्यक्तीची घृणा केली जात आहे, द्वेष केला जात आहे. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड क्लॅरिटी. क्लॅरिटी म्हणजे काय? स्पष्टता. क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता. आता अस्पष्टतेसाठी आपल्याला बघा, ल्युसिडिटी. ल्युसिडिटी म्हणजे स्पष्टता. प्रेसिशन म्हणजे स्पष्टता. ऑब्स्क्युरिटी म्हणजे अस्पष्टता. क्लिअरनेस म्हणजे स्पष्टता. ऑप्शन सी जे आहे, ऑब्स्क्युरिटी म्हणजे अस्पष्टता. इकडे स्पष्टता आणि इकडे अस्पष्टता, दोघी एकमेकांचे काय आहे? विरुद्ध आहे. ऑब्स्क्युरिटी आणि क्लॅरिटी. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड कोर्स. कोर्स या शब्दाचा अर्थ होतो रफ.
जे काही रफ असेल, जे काही आपण म्हणतो ना रफ आहे, सरफेस जो आहे तो रफ असतो, गुळगुळीत नसतो. म्हणून या ठिकाणी बघा रफ हे आपलं उत्तर होणार नाही. हार्श जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही. रिफाईन आपलं उत्तर होईल. ग्रफ पण आपलं उत्तर होणार नाही. कारण एकमेकांचं सिनोनिम आहे. कोर्स म्हणजे काय? तर कोर्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो जे रफ आहे ते आणि रिफाईन म्हणजे काय? की ज्याला आपण प्रॉपरली रिफाईन केलेलं आहे ते. पुढे बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड सायनिकल. सायनिकल म्हणजे कोण? जो निंदक असतो त्याला आपण सायनिकल असं म्हणत असतो. सो स्केप्टिकल म्हणजे काय? जो संशय घेणारा आहे. डिसट्रस्टफुल म्हणजे काय? जो ट्रस्ट करत नाहीये. जॅडेड म्हणजे काय? जो व्यक्ती वीक आहे किंवा जो व्यक्ती थकलेला आहे. ट्रस्टिंग आपण म्हणू शकतो. ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड डॉन्ट. डॉन्ट म्हणजे काय? घाबरणे किंवा घाबरविणे. डॉन्ट म्हणजे काय? घाबरणे किंवा घाबरविणे. सो इंटिमिडेट म्हणजे काय? इंटिमिडेट म्हणजे घाबरवणे हे आपलं सिनॉनिम होईल, अँटोनिम होणार नाही. डिस्करेज जे आहे, डिस्करेज म्हणजे घाबरवणे किंवा डिस्करेज करणे हे आपलं उत्तर होणार नाही. डिटर आणि या ठिकाणी एनकरेज केलेलं आहे बघा. इकडे इंटिमिडेट आहे, इकडे डिस्करेज आहे, इथे डिटर घाबरवतात, इथे एनकरेज केलं जात आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड डिपार्ट. डिपार्ट म्हणजे काय? एखादी गाडी प्लॅटफॉर्मवरनं जर निघून जात असेल तर त्याला आपण डिपार्चर किंवा डिपार्ट किंवा डिपार्टिंग असं म्हणत असतो. म्हणजे ते काय होते? लीव्ह होते. म्हणजे सिनॉनिम आपल्याला नको. एक्झिट होणार नाही. अराईव्ह जे आहे आगमन होणे, गो जाणे हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन सी डिपार्ट होत आहे तर डिपार्टच्या विरुद्ध काय होईल? अराईव्ह आगमन होत आहे. पुढे बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड डिझोलेट. डिझोलेट या शब्दाचा अर्थ काय होतो? सो डिझोलेट म्हणजे काय? जी अशी जागा की ज्या ठिकाणी कोणीच राहत नसेल, ज्याला आपण काय म्हणतो? बंजर भूमी असं म्हणतो किंवा ज्याला आपण रेगिस्तान वगैरे असं म्हणत असतो. फॉरलॉर्न म्हणजे काय? जो व्यक्ती सॅड असेल, दुःखी असेल. बॅरन जमीन हे तर सिनॉनिम होईल. इनहॅबिटेड ज्या ठिकाणी लोक राहतात. ब्लिक हे पण इनहॅबिटेड होणार नाही. ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. इनहॅबिटेड म्हणजे ज्या ठिकाणी लोक राहतात, लोकांची वस्ती आहे. आणि डिझोलेट म्हणजे काय? की ज्या ठिकाणी कुणीही राहत नाही, बंजर भूमी आहे. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड डिट्रॅक्टर. डिट्रॅक्टर म्हणजे काय? बघा पहिला शब्द आहे क्रिटिक, दुसरा शब्द आहे हॅरेसर, तिसरा शब्द आहे सपोर्टर आणि चौथा शब्द आहे या ठिकाणी स्लँडर. डिट्रॅक्टर म्हणजे काय? एखादा व्यक्ती आलोचना करत असेल, निंदा करत असेल त्याला आपण डिट्रॅक्टर असं म्हणत असतो. सो क्रिटिक हे आपलं सिनॉनिम होईल. हॅरेसर पण सिनॉनिम होईल. स्लेंडर पण आपलं सिनॉनिम होईल. सपोर्ट करणे हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड डेवाउट. डेवाउट या शब्दाचा अर्थ काय होतो? जे रिलिजियस असेल, जे पवित्र असेल, जे शुभ असेल, जे मंगल असेल. सो पायस सिनॉनिम हे उत्तर होणार नाही. रेव्हरंट म्हणजे जे आदर्श आहे किंवा जे सन्माननीय आहे ते. इरिलिजियस ऑप्शन सी आपला करेक्ट आन्सर होईल. डिव्होशनल म्हणजे काय? जे आध्यात्मिक आहे ते. सो डेवाउटचा करेक्ट अँटोनिम जो आहे तो आपला काय होईल? ऑप्शन सी इरिलिजियस, जे रिलिजियस नसते ते. त्यानंतर बघा चूज द करेक्ट वर्ड ऑफ द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड डिलिजंट. डिलिजंट म्हणजे काय? जो व्यक्ती मेहनती आहे तो. मग मेहनतीसाठी इंडस्ट्रियस सिनॉनिम, ॲसिडस सिनॉनिम आणि सेडलस सिनॉनिम आहे. ऑप्शन सी लेझी आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी डिलिजंटसाठी होईल. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड डायव्हर्स. डायव्हर्स म्हणजे काय? एखादा व्यक्ती पथविमुख होत असेल तर त्याला आपण डायव्हर्स असं म्हणतो. सो या ठिकाणी बघा व्हेरिएड वेगवेगळे आहे, मिसलेनियस वेगवेगळे आहे, युनिफॉर्म आहे आणि मॅनिफोल्ड आहे. सो बघा हे या ठिकाणी उत्तर होणार नाही. युनिफॉर्म जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड एलिव्हेट. एलिव्हेट म्हणजे काय? वर जाणे किंवा पुढे जाणे. मग या ठिकाणी बघा रेज रेज म्हणजे वर जाणे हे उत्तर होणार नाही. सिनॉनिम होईल. अपलिफ्ट सिनॉनिम होईल. एक्झॅक्ट म्हणजे स्तुती करणे. लोअर म्हणजे खालचे किंवा खाली. ऑप्शन डी जे आहे ते आपलं करेक्ट अँटोनिम होईल. एम्बेलिश म्हणजे काय? एम्बेलिश म्हणजे आपण म्हणतो की जे डेकोरेट केलं जात आहे त्याला आपण एम्बेलिश असं म्हणतो. डेकोरेट करणे, एम्बेलिश करणे किंवा ॲड ऑन करणे आपण म्हणत असतो. सो ॲड ऑन म्हणजे काय? ॲड ऑन म्हणजे सिनॉनिम होईल. डेकोरेट पण सिनॉनिम होईल. एन्हान्स पण सिनॉनिम होईल. सिम्प्लिफाय करतोय म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट अँटोनिम विरुद्धार्थाचा शब्द होईल. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड एनॉर्मस. एनॉर्मस म्हणजे काय? जे फार मोठे असेल ते, जे विशाल असेल ते. एनॉर्मस म्हणजे काय? विशाल. एनॉर्मस म्हणजे काय? जे विशाल असेल, मोठे असेल. मॅसिव्ह म्हणजे मोठे, जायगॅन्टिक म्हणजे मोठे, इमेन्स म्हणजे मोठे, टायनी म्हणजे छोटे. ऑप्शन सी आपलं करेक्ट अँटोनिम होईल. पुढे बघा चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड एफिमेरल. एफिमेरल म्हणजे काय? जे फार कमी क्षणासाठी असेल, क्षणभंगूर असेल, क्षणिक असेल. ट्रान्झिएंट म्हणजे क्षणिक, फ्लिटिंग म्हणजे क्षणिक आणि शॉर्ट लिव्ड म्हणजे क्षणिक. हे सर्व काय आहेत? सिनॉनिम्स आहेत. परमनंट जे फार परमनंट आहे, दीर्घकाळ चालणार आहे, परमनंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? एफिमेरलचा अँटोनिम म्हणतो. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड एरॅटिक. एरॅटिक म्हणजे काय? जे सतत बदलणारे असेल त्याला आपण एरॅटिक असं म्हणतो. सो अनप्रेडिक्टेबल सिनॉनिम होईल. इनकन्सिस्टंट सिनॉनिम होईल. कॅप्रिशियस सिनॉनिम होईल. स्टेडी म्हणजे काय? जे स्थिर आहे, ते जास्त वेळ बदलत नाही, जे चंचल नाहीये, जे स्थिर आहे ते स्टेडी. आणि एरॅटिक म्हणजे काय? जे चंचल आहे, जे लगेच बदलते, जे कॅप्रिशियस आहेत ते.
पुढे बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड एक्सपिडेट. एक्सपिडाइट म्हणजे काय? स्पीडअप करणे, वेग वाढवणे, वेग वाढवणे. सो हेझन म्हणजे काय? हेझन म्हणजे घाई करणे. ओके. एक्सिलेट म्हणजे घाई करणे. स्पीडअप म्हणजे या ठिकाणी एक्सिलेट स्पीडअप म्हणजे स्पीड वाढवणे. हायंडर म्हणजे अडथळा आणणे. हेच आपलं करेक्ट अँटोनिम होईल. त्यानंतर बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड एक्स्ट्राव्हॅजंट. एक्स्ट्राव्हॅजंट कोण? जो व्यक्ती फार पैसे खर्च करतो, ज्याला आपण लॅविश म्हणतो, ज्याला आपण प्रॉडिगल म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, की जो व्यक्ती कसा आहे? वेस्टफुल आहे. सो लॅविश सिनॉनिम, प्रॉफ्लिगेट सिनॉनिम होईल, वेस्टफुल सिनॉनिम होईल. बघा, फ्रिगल, फ्रिगल म्हणजे काय? जो व्यक्ती कमी खर्च करतो तो. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड फ्रजाइल. फ्रजाइल म्हणजे काय? जे नाजूक असेल, जे ठिसूळ असेल, जे लगेच तुटणार असेल. डेलिकेट म्हणजे नाजूक, ब्रिटल म्हणजे नाजूक, ब्रेकेबल म्हणजे नाजूक, स्टडी म्हणजे काय? जे कठोर आहे, कठीण आहे ते. हेच आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. चूज द अँटोनिम ऑफ फ्रायबलस. फ्रायबलस या शब्दाचा अँटोनिम आपल्याला विचारलेला आहे. पहिला शब्द आहे सिली, दुसरा आहे ट्रिव्हियल, चौथा आहे सिरियस, तिसरा आहे सिरियस आणि चौथा आहे गिरी. सो फ्रायबलस या शब्दाचा अर्थ होतो, की जे क्षुल्लक आहे ते, जे एकदम कॉमन आहे, जे ऑर्डिनरी आहे ते. सो बघा, सिली, सिली म्हणजे मूर्ख, हे आपलं उत्तर होणार नाही. ट्रिव्हियल, ट्रिव्हियल म्हणजे जे कॉमन आहे, क्षुल्लक आहे ते. गिडी म्हणजे कॉमन, क्षुल्लक. सीरियस म्हणजे जे गंभीर आहे ते. हे आपलं करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड जनरस. जनरस म्हणजे कोण? जो व्यक्ती उदार असेल तो. जो व्यक्ती उदार असेल तो. मग बघा, लिबरल म्हणजे उदार सिनॉनिम, चॅरिटेबल उदार सिनॉनिम, स्टिंगी कंजूस ऑप्शन सी आपलं करेक्ट अँटोनिम होईल. मॅग्नानिमस म्हणजे काय? जो व्यक्ती उदार आहे, जो मोठ्या मनाचा आहे तो. पुढे बघा, गार्लस. गार्लस या शब्दाचा अर्थ तो फार बोलणारा. याचा अँटोनिम बघा, जो फार कमी बोलतो. टॉकेटिव्ह म्हणजे फार बोलणारा, लोकेशस म्हणजे फार बोलणारा, टॅसिटन फार फार कमी बोलणारा, चॅटी बोलणारा व्यक्ती, म्हणून टॅसिटन या ठिकाणी आपलं करेक्ट अँटोनिम होईल. पुढे बघा, हेजिटंट, जो अडखळत बोलतो तो. याच्या विरुद्ध जो फ्लुएंट बोलत असेल, जो स्मूथली बोलत असेल तो. सो रिलक्टंट म्हणजे काय? नाखुश. टेंटेटिव्ह म्हणजे काय? टेम्पररी. डिसायसिव्ह म्हणजे जो प्रॉपर बोलतो. वेवरिंग म्हणजे काय? जो अडखळत बोलतो तो, किंवा ज्याला थरकाप आलेला आहे आणि थरकापत कापत बोलतोय तो. सो चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड हॉस्टाईल. हॉस्टाईल म्हणजे काय? जो शत्रुत्वाचा असेल, शत्रू संबंधी असेल. सो अग्रेसिव्ह होणार नाही, अनफ्रेंडली होणार नाही, फ्रेंडली आपलं करेक्ट अँटोनिम होईल. बेलिजरंट म्हणजे काय? युद्धखोर किंवा भांडखोर. एल्युमिनेट म्हणजे काय? दैदिप्यमान करणे, तेजस्वी करणे, प्रकाशमान करणे. शब्द महत्वाचा आहे. प्रकाशित करणे, प्रकाशमान करणे, दैदिप्यमान करणे वगैरे वगैरे, ज्योत वगैरे पेटवणे. सो लाईट होणार नाही, ब्राईट होणार नाही, एनलाइट होणार नाही, कारण हे सिनॉनिम होतील. डार्कन, अंधकार करणे किंवा अंधार करणे, हे आपलं करेक्ट अँटोनिम होईल. पुढचा प्रश्न बघा, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड इमॉर्टल. इमॉर्टलचा मॉर्टल सगळ्यांना माहिती असेल. अँटोनिम बघा, ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, इमॅक्युलेट. इमॅक्युलेट म्हणजे काय? जे चुकीचं नाहीये, जे अतिशय परफेक्ट आहे ते. मग बघा, स्पॉटलेस, जे चुकीचं नाहीये, हा तर सिनॉनिम होईल. प्युअर, हा पण सिनॉनिम होईल. प्रिस्टीन, हा पण सिनॉनिम होईल. इम्प्युअर, जे खराब आहे ते, जे चुकीचं आहे ते. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर होईल. स्पॉटलेस म्हणजे ज्यावर कुठलाही स्पॉट नाहीये. प्युअर म्हणजे शुद्ध आहे. प्रिस्टीन म्हणजे जे शुद्ध आहे. इम्प्युअर म्हणजे जे अशुद्ध आहेत ते. आणि या ठिकाणी इमॅक्युलेट म्हणजे काय? जे शुद्ध आहे, जे त्रुटीहीन आहे ते. जॉबियल म्हणजे काय? एखादा व्यक्ती आनंदी असेल त्याला आपण काय म्हणतो? जॉयवियल. सो मेरी म्हणजे आनंदी, चेअरफुल म्हणजे आनंदी, जॉली म्हणजे आनंदी. अँटोनिम विचारलाय, मोरोज म्हणजे दुःखी, खिन्न किंवा उदास किंवा निराश. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड कीन. कीन म्हणजे काय? एखादा व्यक्ती उत्सुक आहे. एखादा व्यक्ती एखादं काम करण्यासाठी उत्सुक आहे, आणि तोच व्यक्ती जर काम करण्याची अनुत्सुक असेल, तर मग त्याला ईगर म्हणता येईल का? नाही. त्याला शार्प म्हणता येईल का? नाही. त्याला इनडिफरंट म्हणावं लागेल. म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि कीनसाठी एन्थुसियास्टिक काय आहे? एन्थुसियास्टिक सिनॉनिम आहे. ईगर पण सिनॉनिम आहे. आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. पुढे बघा, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड लॅक्स. लॅक्स या शब्दाचा अँटोनिम आपल्याला विचारलेला आहे. पहिला शब्द आहे लेनियंट. लेनियंट म्हणजे विनम्र. दुसरा आहे परमिसिव्ह, परमिशन देणारा. तिसरा शब्द आहे स्ट्रिक्ट, आणि चौथा शब्द आहे स्लॅक. सो बघा, या ठिकाणी आपला जो लॅक्स शब्द आहे, लॅक्स या शब्दाचा अर्थ होतो एखादा व्यक्ती की जो कसा आहे? फ्लेक्झिबल आहे. म्हणून लेनियंट, विनम्र आपल्याला घेता येणार नाही. परमिसिव्ह पण घेता येणार नाही. स्लॅक पण घेणार नाही. स्ट्रिक्ट, कठोर जो व्यक्ती आहे तो. त्यानंतर बघा, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड लुसिड. लुसिड म्हणजे काय? लुसिड म्हणजे स्पष्ट, हे सगळ्यांना माहिती आहे. सो लुसिड म्हणजे स्पष्ट. कन्फ्युज्ड हे आपलं करेक्ट अँटोनिम होऊ शकतं. ट्रान्सपरंट म्हणजे स्पष्ट. क्लिअर म्हणजे स्पष्ट. इंटेलिजिबल म्हणजे स्पष्ट. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा, चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड मॅलिशियस. मॅलिशियस म्हणजे काय? जे अशुद्ध असेल किंवा जे दुर्भावनायुक्त असेल, ज्याच्यामध्ये भावना मॅलिशियस असेल, दुर्भावना असेल, द्वेष असेल, मत्सर असेल. या व्यतिरिक्त ज्याची चांगली भावना असेल, तो शब्द आपल्याला बघायचा आहे. स्पाइटफुल म्हणजे दुर्भावनेने केलेले. क्रुएल म्हणजे क्रूरपणे. विशियस म्हणजे दुष्चक्र किंवा दुष्विचाराने केलेले. बेनेव्हलंट म्हणजे काय? चांगल्या विचाराने केलेले काम. पुढे बघा, नेग्लेक्ट. नेग्लेक्ट म्हणजे काय? दुर्लक्ष करणे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आता आपण काय करतोय? नेग्लेक्ट जर केलेलं आहे, तर त्याच्या विरुद्धार्थ त्याच्यावर आपण काय करतोय? तिथे ओव्हरलुक करतोय. अटेंड म्हणजे
प्रेझेंट असणे. डिसरिगार्ड म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मान न देणे, अपमान करणे. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, ओव्हरलूक करणे. एकीकडे तुम्ही काय करताय निग्लेक्ट आणि दुसरीकडे तुम्ही काय करताय ओव्हरलूक करतायत. हे काय होतील अँटोनिम होतील. 47 नंबरचा प्रश्न ऑब्स्कर म्हणजे अस्पष्ट. अस्पष्टसाठी स्पष्ट होईल. क्लिअर आपलं करेक्ट आन्सर होईल. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड ऑफस्केट. ऑफस्केट म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ होतो कन्फ्यूज होणे. सो कन्फ्यूज हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर क्लॅरिफाय जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. कारण बाकीचे सगळे काय आहेत सिनॉनिम आहेत. आपला अँटोनिम विचारलेला आहे. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड पॅसिफाय. पॅसिफाय म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला शांत करणे. त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द. अपीज म्हणजे शांत करणे. प्लॅकेट म्हणजे शब्द शांत करणे. सूद म्हणजे शांत करणे. ॲग्रवेट म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला अँग्री बनवणे. एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो ना उद्युक्त करणे एखादं काम करण्यासाठी. पर्सिस्टंट. पर्सिस्टंट म्हणजे काय मित्रांनो? तर पर्सिस्टंट म्हणजे एखादं काम आपण कन्सिस्टंटली करतोय, पर्सिस्टंटली करतोय. एखादं काम जे आहे ते आपण लगातार करतोय. सो टेनेशियस म्हणजे काय? दृढ. पर्सिव्हिअरिंग म्हणजे काय? दृढ. एन्ड्युरिंग म्हणजे काय? दृढ. फ्लिटिंग. फ्लिटिंग म्हणजे काय? या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ते काम आपण कसं करतोय? क्षणासाठी करतोय. पर्सिस्टंट म्हणजे काय? कॉन्टिन्युअसली. आणि फ्लिटिंग म्हणजे काय? काही क्षणापुरतं. आणि यानुसार आपलं ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. सो या पद्धतीने आपण 50 प्रश्न सिनॉनिमचे आणि 50 प्रश्न अँटोनिमचे या ठिकाणी कव्हर केलेले आहे. अशा 100 प्रश्नांचा सराव आपल्या या ठिकाणी झालेला असेल आणि या 100 प्रश्नांपैकी तुमच्या किती प्रश्नांची उत्तर बरोबर आली ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. थँक सो मच. टेक केअर. बाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा आपण शेअर करू शकतात. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण जॉइन करू शकतात आणि आपला ऑनलाईन कोर्स SK एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही तो कोर्स जॉइन करू शकता. थँक सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय भारत.